त्याच मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने दिसून येते. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि मॅच आता लवकरात लवकर इथून मात्र आपण स्टार्ट करायचे आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक श्री भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता विनंती आहे, 12वा खेळाडू आलेला नाहीये, लक्ष द्या. आपल्या टीमला धक्का बसू शकतो 2 धावांचा, कळकळीची विनंती आहे. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओमकार बोराटी सध्या गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला त्याला साथ देणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. सचिन ठोंबरे उर्फ शिवा, सचिन ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि नॉनस्ट्रायकिंग इनला तेजस आपल्याला पाहायला मिळतो आहे नॉनस्ट्रायकिंग इन वरती. पाहूया आता कशा रीतीने इथून मात्र या मॅच मध्ये बॅटिंग केली जाणार या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सचिन सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतात. नॉनस्ट्रायकिंगला तेजस. सन्माननीय पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार होतो. या मॅच मधील पहिला बॉल घेऊन ओमकारचा पहिला बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. या वेगाचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आणि पहिला बॉल डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील या बॉलला खेळून काढलाय. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली. एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर आपण जर का बघितलं तर शिवस्वराज्य या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना संघर्ष हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. फिल्डिंग लावली जाते. फिल्डिंग मधली व्यूहरचना आपल्याला दिसून येते. या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पॉवर प्लेच्या ओव्हरचा सध्या खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. ओमकार पुढचा बॉल घेऊन बॅटिंग साठी तेजस. यावेळेला स्ट्रोक चांगला व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. फुल टॉस वरती येतोय. हा फुल टोल करणारा चौकार. हा मारला खणखणीत चौकार. चौकार श्री भरत. थँक्यू. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर तेजसच्या बॅटमधनं. फटका चांगला, स्ट्रोक चांगला. बॉल हवेत. उलट्या दिशेला क्षेत्ररक्षक धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण झाली आहे, परंतु पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल. एकूण 3 धावा या बॉलवरती आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती जमवल्या जातात. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या प्रयत्नाला अपयश आणि इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केला. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. पाहूया आता दरम्यानच्या पुढच्या बॉलवरती इथून कशा रीतीने आता हा बॉल रिलीज केला जाईल. गोलंदाज ओमकार आता पुन्हा एकदा तयार होतो आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव, काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका मिस्टर तेजसच्या बॅटमधनं हा चौकार. पाहुणी मोका. हा मारला खणखणीत चौकार. चौकार श्री भरत नारायणवर साहेब यांच्या तर्फे खणखणीत चौकार. चौकार.
थँक्यू. तुफान बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर तेजस पूर्णपणे या मॅच मध्ये सेट झाला आणि तो सध्या चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर का आपण बघितलं तर सन्माननीय आदरणीय ज्यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा साकारण्यात आली, अर्थातच मान्य श्री भरतजी नारायणवर साहेबांचे छोटे बंधू सध्या बॅटिंग करत असताना आणि आज मात्र आग लावतायत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. अफलातून बॅटिंग सध्या पाहायला मिळतीये तेजस नारायणवर यांच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या अगदी चारी दिशेला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रभावित करतायत या मॅच मध्ये आपल्या खेळानं. नारायणवर घराण्यातील आणखीन एक कीर्तिवंत आणि गुणवान खेळाडू म्हणून तेजस नारायणवर या खेळाडूची ओळख आहे आणि ती ओळख इथे मात्र आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना तो पटवून देतोय. आता मॅच बॉल आलेला, पुन्हा एकदा खेळाला होतीये सुरुवात. पवे या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल ओमकार यांच्या माध्यमातून कशा रीतीनं रिलीज केला जाईल. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या ओव्हर मधील बॉल तयार झाला. बारा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ संपला. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तेजस नारायणवर, जो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्ट्रोक चांगला, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र स्वतःचं बॉडीचं संतुलन सावरत हा फटका त्याने सजवला आणि या बॉलवरती 4 धावा धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्यानं एकूण धावसंख्या 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी, 3 चौकार आतापर्यंत तेजसच्या बॅट म्हणणं आपण पाहिलेले आहेत. अफलातून फटकेबाजी सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फुलटॉस बॉल, तिथे प्रोटेक्शन आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती आता कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये, म्हणजेच हा बॉल डॉट आला. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता इथेच संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. 16 वरती बिनगडी बाद अशी धावसंख्या सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाईल हे देखील बघायचंय. आदरणीय सन्माननीय जर का आपले बघितलं तरी व्यासपीठावरती उपस्थित असलेले कळंबोली पोलीस API डफर साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित असा मान आणि सन्मान करतोय. थँक्यू. सन्माननीय आदरणीय बबनजी कोलवडकर साहेबांचा देखील इथे मात्र शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज मात्र अनेक मान्यवर या स्पर्धेच्या अनुषंगाने आपला बहुमूल्य वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, फिल्डिंग करणारा संघ आपला सलाम. आदरणीय सन्माननीय अर्थातच सुमामा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कळंबोली पोलीस API डफर साहेबांचा आता मी या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण
सन्मान चिन्ह देऊन आम्ही साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित असा मान आणि सन्मान करतो. ज्यांचं कर्तृत्व महान आहे, ज्यांच्या कर्तृत्वाने आज मात्र संपूर्णच कळंबोली या परिसरामध्ये ज्यांच्या नावाचा डंका आहे अशा मात्र API डफळ साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जातो. आणि डफळ साहेब इथून मात्र या सन्मान स्वीकार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर सन्माननीय आदरणीय पवार साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय मस्के साहेब आपला देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. तर आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार अर्थातच मायेचे उद्धार शाल आणि प्रेमाचं सौंदर्य असं प्रतीक पुष्पगुच्छ त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पवार साहेबांचा यथोचित मानाने सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय मस्के साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. जाऊया मार्च कडे. स्ट्रोक चांगला व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झाली. बाळा आय थिंक त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 जय मल्हार मटन शॉप यांच्याकडून शिवा या फलंदाजासाठी 3 षटकार आल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी जय मल्हार मटन शॉप कामोटी यांच्या वतीने दिले जातील. बटर शिवासाठी सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वरती तयार होतात. स्ट्रायकिंग इनला घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस, जो मात्र सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बॉल तयार झाला पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. स्ट्रोक चांगला, काय गॅप शोधलाय, आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावताय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फटक्यावरती कुठेतरी नाराज आहे, कारण या बॉलला त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचं होतं, परंतु अपयश. फक्त या बॉलला खेळून काढलंय. आता ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 13.50च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा काढण्याचा मानस आता या दोन्ही फलंदाजांनी इथून मात्र दाखवला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती कोणाला आणलं जाईल. 27 धावा बिनगडी बाद. चल ग सखे पंढरीला. सत्तावीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावास मिळतात. जर का इथे बघितलं तर तेजस वैयक्तिक 8 बॉल 21 या धावसंख्येवरती खेळतोय, तर सचिन 5 बॉल त्यानं फेस केलेत आणि बॉल टू रन म्हणजे 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 4 चौकार या मॅच मध्ये बघतोय. तो सध्या चांगली बॅटिंग दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये
ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. पुन्हा एकदा टीमचा संघनायक, संघाचा नेता, तारणहार म्हणून ओमकार या खेळाडूची ओळख आहे आणि तोच सध्या गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय ओमकार. पाहूया ओमकारच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. जरा वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या, कळकळीची विनंती आहे. अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. तोच ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, संघाचा कॅप्टन आहे, संघाचा संघनायक आहे. जरा भरपूर उशीर घेता, भरपूर वेळ घेता फिल्डिंग करणारा शिवस्वराज्य संघ लक्ष द्या. ओमकारचा हा बॉल फटका ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल चालला इंडिया गेटच्या मधनं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. इतवा नशिबाचा चौकार. मध्ये खूप चांगला झेल पकडलाय आणि बॅट्समन सचिन जो मात्र चांगली बॅटिंग करत होता त्यालाच दिला जातोय इथून मात्र परतीचा इशारा. बॅट्समन इथून मात्र बाद होतोय सर आपल्याला पाहायला मिळतोय. या धावसंख्येवरती पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सतीश थोरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या सतीशच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाणार. सतीश आला. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार इथून मात्र तयार झालाय. पाहूया ओमकारचा दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला वेगवान बॉल आणि इथे मात्र बॅट्समन झालाय फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळा बाद आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता हा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. 3 बॉलवरती 3 चौकार 2 वेळा आपण पाहिले, परंतु 3 बॉल मध्ये 3 विकेट अजूनही आपण पाहिलेल्या नाहीयेत. आता या मॅच मध्ये ती संधी निर्माण झालेली आहे गोलंदाज ओमकारला. येतील का. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं, परंतु तेजस अजूनही मात्र स्ट्राईक पासून दूर आहे, त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. जो खेळतो या मॅच मध्ये वैयक्तिक 8 बॉल आणि 21 धावांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना जो मात्र सलामीला आलेला तेजस या स्पर्धेचे शिल्पकार
भरतजी नारायणवर साहेबांचा छोटा बंधू सध्या बॅटिंग करतोय. तेजस नारायणवर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. चला ओमकार पुन्हा एकदा तयार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्ट्रोक चांगला. वाव काय टायमिंग होता. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवल्या पार्किंग फ्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतो आहे उत्तुंग षटकार. मी नक्कीच कौतुक करतोय ज्या पद्धतीने विविध गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात आणि इथे मात्र एक संगीतमय वातावरण करत असताना मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला. बॉलच्या मागे फिल्डर फटका फसला. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. या ओव्हर मधली तिसरी विकेट मिळवण्याचा जो प्रयत्न होता तो इथे मात्र त्या प्रयत्नांना कुठेतरी अपयश मिळालंय आणि या बॉलवरती पुन्हा एकदा धावा जर का आपण बघितल्या तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 2 गडी बाद. 39 धावा. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही मात्र 6 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे षटक आता गोलंदाजी मार्क वरती कोणाच्या खांद्यावरती आता सोपावलं जाईल. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाला सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या बालाच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. टार्गेट सेट करणारे षटक या ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जातील. तेजस सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. पहिल्या तेजसच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल ओव्हर नंबर 4 मधील पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. जर का आपण बघितलं तर अंतिम ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये बाला याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. पाहूया बाला आता काय करणार आहे या ओव्हर मध्ये. बाला तयार झाला पंचांच्या डाव्या बाजूनं. बालाचा पहिला बॉल इथे जर का आपण बघितलं तर आता पंचांचा सिग्नल स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात की हा इथे मात्र जर का आपण बघितलं तर नो बॉल पंचांनी घोषित केला. हा बॉलर बालाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. चला टीम मीटिंग कमी घ्या. टीमचे कॅप्टन ओमकार आपल्याला कळकळीची विनंती आहे. भरपूर वेळ आपण घेताय या मॅच मध्ये. बॉलर बाला आता पुन्हा एकदा तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला सध्या तेजस उभा आहे जो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग त्याने सुद्धा या मॅच मध्ये दाखवलेली आहे. या वेळेला देखील पहा पुन्हा एकदा तीच चुकी हा गोलंदाज करत असताना आणि पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केला. बालाला जो टप्पा हवा आहे जी लाईन लेंथ हवी आहे ती इथून मात्र मिळत नाहीये आणि तो टप्पा मात्र तो शोधतोय. अचूक टप्पा तो सध्या शोधतोय गोलंदाजी करत असताना, परंतु योग्य टप्प्यावरती इथून मात्र बॉल रिलीज होत नाहीयेत. तेजस भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, चांगली बॅटिंग. पाहूया आता या मॅच मध्ये किती मोठे फटके येतील त्याच्या बॅट मधनं. फटका चांगला आहे, स्क्वेअर कटचा चांगला फटका. आउटफील्डच्या वरनं हा स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येतो आहे
तेजसच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. गोलंदाज इथून मात्र तयार होतात. बाला चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती सुद्धा जाणवतं. यावेळेला शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि आतापर्यंत या मॅच मध्ये 6 चौकार आलेले आहेत. बॅट्समन तेजस नारनवर यांच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग, तुफानी बॅटिंग, अफलातून फटकेबाजी आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. संघर्ष 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तेजस आता मात्र वैयक्तिक त्याच्या धावसंख्या 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र अर्धशतकापासून तो 21 धावा दूर आहे. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेतील, परंतु त्या 21 धावा कंप्लीट करण्यासाठी त्याला अजून मोठे फटके मारावे लागतील. 6 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार, स्ट्रोक चांगला, वाव काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. शप्पल होऊन बॉलला पाठवलं फाईन लेगच्या डोक्यावरनं. तेजस जर का आपण बघितलं तर तेजस नारनवर यांचा हा ब्रँडेड आणि धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनजान हम ये अंतर्यामी. आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 56 धावा आतापर्यंत संघर्ष या टीमच्या फलंदाजाने इथून मात्र लगावल्यात. यावेळेला देखील आणखीन एक बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त फलंदाजी आग लावतो या मॅच मध्ये तेजस. अफलातून फटकेबाजी, तेजस आणि तेजस नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक 41 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि अजूनही मात्र 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये त्याला अर्धशतकासाठी 9 धावा कंप्लीट करायच्या आहेत. काय अर्धशतक कंप्लीट करेल का हे देखील बघायचं आहे. गोलंदाज बाला भरपूर मार खातोय, त्याच्यावरती मात्र तुटून पडला हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या वेळेला हा देखील दर्जेदार फटका आणि सलग 3 बॉलवरती 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू तेजस नारनवर. नाम तो सुना होगा आणि तशा प्रकारचं त्याचं काम सध्या आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त बॅटिंग आणि 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 1 बॉल बाकी आहे आणि अर्धशतकासाठी धावा करायच्या आहेत 3.
काय हा बघा घडणार? क्रिकेटचा थरार, हा गेला खणखणीत षटकार सन्माननीय भरतजी नारायणवर साहेबांचे छोटे बंधू भरतजी साहेबांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं नाव कमावलं, परंतु आज मात्र क्रिकेट जगतामध्ये हा तेजस त्यांचा छोटा बंधू नाव कमावतोय. आणि आपल्याच जर का आपण बघितलं तर स्पर्धेमध्ये इथून मात्र चांगला खेळ दाखवत असताना तेजस या वेळेला इथे मात्र कुठेतरी नशिबानं साथ दिली नाही असंच म्हणावं लागेल. शॉर्ट बॉल होता, भरपूर टायमिंग होतं, परंतु इथे त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडता आलं नाहीये आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रेक्षकांनो, तेजस नारायणवर यांच्या बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरला टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अफलातून बॅटिंग, वैयक्तिक 16 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधनं 48 धावांची तुफानी आणि ताबडतोब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. खेळपट्टीवरती शेवटपर्यंत उभं राहून ज्या वेळेला संघाला धावांची गरज होती त्या धावा त्याच्या बॅटमधनं बरसल्या आणि इथे मात्र दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा खेळ इथेच संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 69 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये शिव स्वराज्य या टीमला 70 धावा कंप्लीट करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक. बबनजी कोलटकर साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जाईल, तर विनंती आहे आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक श्री भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत. साईनाथ विरुद्ध रणजित कट्टी डीजी स्मॅश किंग्स 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. साईनाथ आणि रणजित कट्टी DGGM स्मॅश किंग्स 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर यायचं. चला संघर्ष लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन शिव स्वराज्य येस जाऊया या दुसऱ्या डावामध्ये, जिथे मात्र विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 70 धावांचा भला मोठा डोंगर इथून मात्र कापायचा. बॅटिंग करत असताना आता शिवस्वराज या टीमला
संघर्ष मित्रमंडळ यांच्याकडून तेजस नारायणवर याच्या खेळीसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अभिनंदन तेजस आणि धन्यवाद संघर्ष मित्रमंडळ. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. बाला आणि अमर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सलामीच्या भूमिकेमध्ये पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि तिथे मात्र बॉल आता पाहावा लागेल एक्झॅक्टली या बॉलवरती घडले काय. पंच आता कळवतील किती धावात. 6 धावा. बाला इथे मात्र एक चांगला फटका खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा बघा क्रिकेटचा थरार. हा गेला खणखणीत षटकार.
एका धावेवरती संयम दाखवावा लागतोय या फलंदाजाला. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहूया. दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. फुल प्लेट मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची सजावट सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळेला देखील चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. शिवा मात्र प्रभावित करतायत गोलंदाजी करत असताना. यावेळेला देखील चांगला बॉल विथ टर्न हा फटका खेळला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. बॉल आणि फिल्डरची शर्यत अखेरसार इथे मात्र बॉल न मारली बाजी आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. इथू हा चौकार. बरोबर राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुमधुर संगीत आपण डीजे मास्टरच्या वतीने ऐकलं. यावेळेला देखील चांगला बॉल. आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गोलंदाजीने आज मात्र इथे प्रत्येक प्रेक्षकांना इम्प्रेस करत असताना गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा. यावेळेला देखील चांगला बॉल. लायन लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे जर का आपण बघितलं तर विकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडूवरती त्यानं दाखवले पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्याने क्रीज सोडली आहे आणि तो इथून मात्र बाद झाला. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पण प्रेमच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग इथून मात्र दाखवली जाईल. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये आता 55 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 55 धावा इथून मात्र कराव्या लागतील विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज्य या टीमला. सागर आला गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता सागरच्या माध्यमातून कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅटर ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार परंतु सिंगल डबल नाही. इथे जर का आपण बघितलं तर काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला मारावेच लागतील. या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतषबाजी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि एका चांगल्या खेळाची इथून मात्र गरज आहे बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज्य या संघाला. पुढचा बॉल. बॉल तयार झाला. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होतोय सागर. सागरचा हा चांगला बॉल. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दाखवला परंतु इथे मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूपपणे पोहोचला. ओमकार सध्या आपल्याला पाहायला मिळतो जो सलामीला आलेला खेळाडू भरपूर काही करू शकला नाहीये. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत नाहीयेत. ते मोठे फटके आता त्याला मारावे लागतील. यावेळेला देखील लोअर फुलटॉस बॉलला स्लाइस केल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तेजस
चांगला खेळ आतापर्यंत तेजसने या स्पर्धेमध्ये दाखवला आणि तो सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. सागरचा हा बॉल ऑफ स्ट्राईक ऑफ स्टंप हा बॉल, परंतु पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो आहे. सागर या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा कट होता असताना हा बॉल आपण बघितलात. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. बॉल पुन्हा एकदा तयार झाला. या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल, या देखील वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नाहीये आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी एका मजबूत स्थितीमध्ये सध्या फिल्डिंग करणारा संघर्ष हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. 7 बॉल डॉट बॉल आलेले आहेत या इनिंग मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. हा 8वा देखील डॉट बॉल. भारदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, एका पाठोपाठ एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाले सागरचे. आणि आता ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 51. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 51 करायच्या आहेत. गोलंदाजीच्या मार्क वरती डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आला आहे सतीश थोरात. सध्या गोलंदाजीच्या रनवे वरती इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया डॉक्टर सकाराम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे राहुल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डॉक्टर सकाराम साहेब आणि राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिरकीपट्टू या टीमचे बॅटर ओमकारसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत. ओमकारच्या जर वैयक्तिक धावा आपण बघितल्या तर त्यानं बॉल फेस केले 6 आणि त्याच्या बॅटमधनं फक्त 5 धावा आलेल्या आहेत. तो सलामीला आलेला फलंदाजा जसा खेळ त्याच्या माध्यमातून अपेक्षित होता तसा खेळ आता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. थोडासा तो देखील आपल्या खेळावरती नाराज असेल. शेवटचे बॉल 4 आणि धावा करायच्या आहेत 50. औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती संघर्ष हा संघ इथून मात्र येऊन ठेपला. या वेळेला विथ द टर्न, परंतु बॉल हवेत पकडला जातो. झेल बॅट्समन बास झाला. यस डीजे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया या वेळेला देखील चांगला बॉल काय फिरवलाय
आणि इथे मात्र बालाला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागते. बाला मैदानाच्या आतमध्ये आला, कधी बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाही आणि बॅट्समन बाज झाला. गोल्डन डकचा तोही शिकार ठरला. औपचारिकता शिल्लक 2 बॉल मध्ये 50. बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील चांगला बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा 5वा बॉल डॉट बॉल आला आणि 2 विकेट मिळवल्यात. पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉल हवेत, बॉलच्या मागे फिल्डर धावतोय आणि इथे मात्र एक धाव जरूर आली, परंतु जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सतीश या गोलंदाजाची अफलातून खेळ त्याने सुद्धा दाखवला. 48 धावा आपल्याला बॅट्समन तेजस या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं नाही. 48 धावांच्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे. संघर्ष या संघानं. चला साईनाथ संघ मैदानाचा ताबा घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना दर्जेदार आणि तुफानी खेळी त्याच्या बॅटमधनं आपल्याला सर्वांना पाहायला मिळाली आणि एक मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर तेजस अर्थातच नारायणवरकर.